महाराष्ट्र केसरीची चाचणी बीडमधील परळी तालुक्यातील तपोनी या ठिकाणी चाचणी सुरू आहे आणि आता 1 तासापासून जे आहे त्या कुस्त्याला सुरुवात झाली। माझ्यासोबत भैयाजी धर्माधिकारी आहेत, त्यांनी आता एक कुस्ती देखील लावली आणि त्यानंतर माझ्यासोबत आहेत भैयाजी। परळीमध्ये हा कार्यक्रम होतोय चाचणीचा, काय पहिली प्रतिक्रिया? मुळात परळी वैद्यनाथ भूमी जी आहे ही मल्लांची भूमी राहिलेली आहे। म्हणजे तुम्ही जर इतिहास तपासला आपल्या परळी तालुक्याचा, अनेक नामवंत मल्ल या परळीच्या मातीने दिलेले आहेत आणि आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आपल्या परळीच्या मातीमध्ये चाचणी होते। आपल्या बीड जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मल्ल आता इथून निवडले जाणार आहेत। मॅटिंगची कुस्ती असेल, लाल मातीची असेल, विविध वजन गटातून असेल, तर ही चाचणी इथे परळीत होत आहे, परळी तालुक्यात होत आहे। हे आपल्यासाठी फार मोठा बहुमान आहे असं वाटतो आणि जो कोणी कुस्तीवर प्रेम करतो, लाल मातीवर प्रेम करतो, तो इथं न आल्याशिवाय चुकणार नाही। मी सुद्धा एक लाल मातीवर कुस्तीवर प्रेम करणारा माणूस आहे, कारण हनुमान व्यायामशाळेची स्थापना आमच्या आजोबांनी केली। आमच्या गल्लीत व्यायामशाळा आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं कुस्त्या आम्ही खेळलेलो आहेत। पण आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून सुद्धा परळी केसरी स्पर्धा, वैद्यनाथ केसरी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि नक्की आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आपल्या परळी तालुक्यातील मल्ल असतील त्यांच्यासाठी चांगलं व्यासपीठ देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। आज धनंजय मुंडे या ठिकाणी आले नाहीत। धनुभाऊंची तब्येत व्यवस्थित नाही आहे। मी सकाळी माझा त्यांच्याशी संवाद झाला होता आणि आमचे जे आयोजक आहेत PL कराड सर आणि सर्व सहकारी, त्यांना साहेबांनी सांगितलं की मी येऊ शकत नाही आहे। पण निश्चितपणाने साहेबसुद्धा एक खेळाडू आहेत। साहेबांना कुस्ती असेल, क्रिकेट असेल आणि जो खेळाडू असतो त्यांना सुद्धा एक हुरूर वाटत असते की आपण स्पर्धेला येऊ शकलो नाहीत। पण निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये साहेबसुद्धा कुस्तीसाठी परळीमध्ये एक चांगला मोठा मंच उभा करतील हा मला विश्वास आहे। माझ्यासोबत महाराष्ट्र उपकेसरी गणपत मुंडे देखील आहेत, पंच म्हणून या ठिकाणी काम करतायत। खूप म्हणजे तुमच्यासाठी देखील एक चांगला म्हणजे मल्ल निवडणं हे खूप एक जाचक आहे असं म्हणायला अवघड ठरणार नाहीये। कशा पद्धतीमध्ये निवड करण्यात आणि बारकाईनं तुमचं लक्ष कसं असणार? नाही, जाचक तर म्हणता येणार नाही, कारण जाचक नाही तर जो जिंकतो त्याला न्याय आणि न्याय देऊन सगळं पंच नॅशनलचे इथं आलेले आहेत, त्याच्यामुळं काहीच अडचण नाही, जाचक म्हणता येणार नाही। जो मेहनत करतो त्याला फळ मिळतंच आणि ह्या निवडीमधून महाराष्ट्र केसरी खेळण्यासाठी किंवा 55 किलो असं 57 किलो हे खालचे सुवर्णपदक विजेते होण्यासाठी ही निवड चाचणी आहे। महाराष्ट्र केसरीला आपल्याकडे एवढा काही कोणी तुल्यबळ आज पहिलवान नाही आहे। महाराष्ट्र केसरीची अपेक्षा बीड जिल्ह्यानं करणं आज तरी काही योग्य वाटत नाही। एक माझ्या अनुभवानं एक कुस्तीचे आहे, त्याच्यामुळं बाकी महाराष्ट्राला सुवर्णपदक विजेते हे ते मिळण्यासाठी काही अडचण नाही। या अगोदरच्या चाचण्या कशा व्हायच्या आणि या वर्षीची चाचणी कशी होती या ठिकाणची? नाही, अशाच ह्याच्या आधी पण अशाच झालेल्या आहेत, ज्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अशाच झालेल्या आहेत। ही पण आज एकदम चांगली सुंदर झालेली आहे, काही अडचणीचं नाही आणि कोचिंग हे ते सर्व प्रत्येक वर्षी असंच असतंय। पहिलं तर पुण्यासारख्या ठिकाणी ज्यावेळेस अशा चाचण्या होत आहेत त्या दरम्यान समोरून देखील म्हणजे आक्षेप घेतला जातो किंवा मात्र त्याची इथं बारकाईनं काय काळजी घेतली जाणार? नाही, बारकाईनं काळजी घेतली जाते, कुठंतरी अन्याय होत नाही, पुण्यासारख्या सुद्धा ठिकाणी होत नाही आणि ते कुठंतरी थोडं असतं, थोडं एक 19-20 जास्त काही नसतंय। पण मला एकच सांगायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे राजकीय कुस्तीला काय कुठलीही गोष्ट राजकीय शिवाय त्याला आश्रय मिळाला तरच पुढं जाता येतं आहे। तसं माझं एक भैयासुद्धा इथं आहेत, त्यांच्याकडं सुद्धा आहे। माझी एकच मागणी, आम्ही परळीतले, परळीमध्ये आजपर्यंत फक्त 4 सुवर्णपदक विजेते आहेत, पैकी 2 रावसाहेब मुंडे आणि विनायक मुंडे हे वारलेले आहेत। आज मी बिट्टू मुंडे किंवा गणपत मुंडे उर्फ आणि एक माकेश धैपळे हे 2च फक्त आज सुवर्णपदक विजयीत। पहिलवान तर काय कुणीही म्हणतं प्रत्येक जणाला। आमची एकच मागणी की साहेबाला सुद्धा ह्याच्या आधी केलेली नव्हतं, पण आता साहेबाला करण्यासाठी अडचण नाही आणि भयाला सुद्धा आहे तिथं, तर परळीमध्ये एक खास तालीम असावं आणि ती तालीमसुद्धा चालवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि त्या तालमीमधून चांगले पैलवान घडतील। बेशक माझं मत आहे की पैलवान जरी नाही घडला तरी वाईट वळणाला लागत नाहीत। एक 25 वर्ष वय गेल्याच्या नंतर आज जे गुटखा, तंबाखू, दारू पिणार जे लोक आहेत त्याची आज एवढी परिस्थिती बेकार आहे
की भयानक, कारण 25 वर्षाच्या आधीच मरायलेले आहेत. एक हे असं एक व्यासपीठ आहे कुस्तीचं, कुस्तीच म्हणत ना, कुठलाही गेम असू द्या चांगलाच आहे, वाईट नाही, पण एक आपल्या भागात कुस्ती ही प्रसिद्ध आहे. परळीचं पहिल्यापासून नाव आहे कुस्तीमध्ये. तर आमची एक विनंती की परळीत एक आपल्याला तालीम पाहिजे, असं मी साहेबांना सुद्धा आम्ही बोलणार आहेत. या ठिकाणी पाहिलं गेलं तर ही चाचणी जी चालू आहे त्या दरम्यान गणपत मुंडे, भैयाजी धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, परळी.